गोकुळ दूध संघात वाहतूक टँकरच्या बिलावरून पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले. मुंबई आणि पुणे गोकुळ दुधाचा पुरवठा करणाऱ्या व्यंकटेश्वरा गुड्स मूव्हर्स या कंपनीला आतापर्यंत तब्बल 135 कोटी रुपये अदा करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याची माहिती मागवण्यात आली आहे. या सर्व प्रकरणावर आपण सविस्तर बोलणार आहोत आजच्या सकलमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात सकलम. गोकुळ शिरगाव येथील कार्यालयात दूध संस्था सभासदांनी प्रशासक मंडळाकडे निवेदन देत संबंधित व्यंकटेश्वरा कंपनीला नेमकं कधीपासून वाहतुकीचे काम देण्यात आले, किती टँकर वापरले गेले, वाहतुकीचे दर काय होते आणि वर्षनिहाय किती बिलं अदा करण्यात आले याची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र यामुळे आधीच गैरव्यवहारांच्या आरोपांनी चर्चेत असलेल्या गोकुळमध्ये आता नव्या वादाची ठिणगी पडली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कोण आहे याची राजकीय वर्तुळात देखील आता चर्चा रंगली आहे. कारण व्यंकटेश्वरा ही कंपनी महाडिक यांच्याशी निगडीत आहे. तर व्यंकटेश्वरा कंपनीची माहिती मागवणाऱ्या दूध संस्था सभासद या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे असल्याचं सांगण्यात येते. गोकुळमध्ये यापूर्वी हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची सत्ता असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणते व्यवहार झाले याची माहिती संचालिका शोमिका महाडिक यांनी वेळोवेळी मागितली होती. तर आता महाडिकांशी निगडीत व्यंकटेश्वरा कंपनीची माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता माहिती मागवण्याच्या निमित्तानं मुश्रीफ आणि महाडिक एकमेकांना कोंडीत पकडत असून गोकुळमधील जुने व्यवहार बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. यातून आता काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे गोकुळ संघर्षाला महाडिक आणि मुश्रीफ असे वळण देखील लागले आहे. याशिवाय या मागणीमुळे गोकुळच्या राजकारणाला पुन्हा एकदा उकळी फुटली आहे. यापूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक व सतेज पाटील असे थेट राजकीय शत्रू समजले जात होते. परंतु आता काळ बदलला. आता त्याऐवजी महाडिक आणि मुश्रीफ हे एकमेकांचे शत्रू बनल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. मुश्रीफांनी गोकुळच्या समझोत्याच्या राजकारणामध्ये महाडिकांना बाजूला ठेवलं. त्याचे देखील हे परिणाम असू शकतात असं राजकीय जाणकारांचे मत आहे. याचाच अर्थ असा की गोकुळमध्ये आता अदृश्य शक्ती विरुद्ध अदृश्य शक्ती असा खेळ दिसून येत आहे. कारण यापूर्वी गोकुळमध्ये राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी एकत्र येत गोकुळमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणले. यावेळी टँकरचा मुद्दा त्याचबरोबर वासाचं दूध हे मुद्दे चांगलेच गाजले होते. वास्तविक वाहतुकीच्या टँकरची टेंडर हे महाडिक यांच्याशी निगडीत मानले जात आहे आणि टँकर वाहतुकीचे टेंडर व्यंकटेश्वरा कंपनीकडे होते. या टँकर वाहतुकीवर तब्बल 135 कोटी रुपयांची रक्कम खर्च झाली. त्यामुळे आता त्यामागील प्रक्रिया, टेंडर पद्धती आणि निर्णय प्रक्रिया यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक मानले जात आहे. विशेष म्हणजे हा मुद्दा केवळ आर्थिक व्यवहारापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याला आता स्पष्ट राजकीय रंग देखील चढताना दिसतोय. कारण व्यंकटेश्वरा ही कंपनी महाडिकांशी संबंधित आहे आणि याची माहिती मंत्री मुश्रीफांच्या समर्थकांनी मागितली आहे. तर यापूर्वी मुश्रीफांची जी माहिती मागवण्यात आली होती किंवा मुश्रीफांच्यावर जे आरोप करण्यात आले होते ते महाडिक समर्थकांच्याकडून करण्यात आल्याचं सांगण्यात येते. एकूणच काय तर प्रकाश बेलवाडे हे महाडिकांचेच असल्याचा आरोप मुश्रीफ समर्थकांच्याकडून करण्यात येत आहे. यापूर्वी देखील गोकुळ दूध संघ विविध आरोपांच्यामुळे चर्चेत आला होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ हे केंद्रस्थानी होते. मंत्री मुश्रीफ यांच्यावर गोकुळमधील गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. तसंच ज्या दूध संस्थांना अवसायनात काढण्याची मागणी होत होती त्या संस्था मुश्रीफ समर्थक किंवा संबंधित असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे गोकुळमधील प्रत्येक मुद्दा आणि निर्णयाकडे आता राजकीय चष्म्यातून पाहिलं जात होते. कारण मुश्रीफांच्यावर जे आरोप करण्यात आले ते भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील त्याचबरोबर प्रकाश बेलवाडे यांच्याकडून करण्यात आले होते. त्यामुळे गोकुळमधील प्रत्येक मुद्दा आणि निर्णयाकडे आता राजकीय चष्म्यातून पाहिलं जात आहे. आता टँकर वाहतुकीचा मुद्दा पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले. विशेष म्हणजे सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ राजकीय मर्यादित नाहीत. त्यांनी वर्षनिहाय आकडेवारी, कराराची मुदत, टँकरची संख्या आणि दर यासारखी तपशीलवार माहिती प्रशासकांच्याकडे मागितली आहे. त्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर मानला जात आहे.
गोकुळसारख्या मोठ्या दूध संघामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या बाजारपेठांमध्ये रोज मोठ्या प्रमाणावर दूध पुरवठा केला जातो. त्यामुळे वाहतूक खर्च हा संघाच्या अर्थकारणातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र इतक्या मोठ्या रकमांचे व्यवहार करताना पारदर्शकता आणि स्पर्धात्मक टेंडर प्रक्रिया पाळली गेली का याची माहिती सभासदांना हवी आहे. जर सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्या असतील तर प्रशासनाने माहिती जाहीर करण्यास हरकत नसल्याचं मत व्यक्त करण्यात येते. तर दुसरीकडे गोकुळमधील काही जाणकारांच्या मते आगामी निवडणुका आणि संघातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणले जात आहेत. गोकुळ हा केवळ एक संघ नसून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी शक्ती केंद्र मानला जातो. त्यामुळे येथे होणारे प्रत्येक आरोप आणि प्रत्यारोप हे थेट राजकीय समीकरणांशी जोडले गेलेले आहेत. एखाद्या टँकरचा मुद्दा पुढे करून आता महाडिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या सर्व आरोपांच्या मागे नेमका कोणाचा अदृश्य हात आहे हा प्रश्न आता अधिक चर्चेत आला आहे. कारण गेल्या काही महिन्यापासून गोकुळमधील विविध निर्णयावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. काहींच्या मते संघातील जुने गट पुन्हा सक्रिय झाले आहेत. आगामी सत्ता संघर्षासाठी वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान प्रशासक मंडळाकडून या मागण्यावर काय भूमिका घेतली जाते, व्यंकटेश्वरा कंपनीची माहिती दिली जाणार काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर वर्षनिहाय माहिती जाहीर झाली तर अनेक व्यवहाराबाबत स्पष्टता येऊ शकते. मात्र माहिती देण्यास टाळाटाळ झाली तर संशय आणखी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गोकुळमध्ये सुरू असलेले हे वाद केवळ एका टँकर कंपनीपुरते मर्यादित राहतील की त्यातून आणखी मोठे आर्थिक आणि राजकीय प्रश्न समोर येतील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. पण सध्या तरी गोकुळच्या राजकारणात टँकर पॉलिटिक्स हा नवा शब्द चर्चेत आला असून त्यातून मुश्रीफ महाडिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. धन्यवाद.